माझं नाव सुवर्णा गाडे. माझे पप्पा सेंट्रल गव्हर्नमेंटला आहेत आणि माझं लहानपण पूर्ण मिलिटरी एरियातच गेलेलं आहे आणि आम्ही 4 बहिणी आहोत, सगळ्यात मोठी मी. सो एज्युकेशनसाठी मला सतत घरात रडावंच लागलं. म्हणजे माझी 10वी झाल्यानंतर मला पप्पांना सांगावं लागलं की मला 11वीसाठी ॲडमिशन हवं, 12वीसाठी हवं आहे. म्हणजे असं करत सेकंड इयरपर्यंत मी खेचलं स्वतःला. मला असं वाटतं की प्रत्येक फिमेल्सनी ना पॅम्परिंग एक फिमेल्सला असते की मला पॅम्पर करावं प्रत्येक सिच्युएशनमध्ये. ही सवय प्रत्येक फिमेलने सोडावी. स्वतःसाठी स्टँड घ्या. पॅम्परिंगची आदत लावून घेऊ नका स्वतःला. थँक्यू. नमस्ते, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे. कोणत्याही क्षेत्रात तुमची कामगिरी वाखाणण्यासारखी असेल, इतक्या लोकांशी मी बोलतेय ना, काहीतरी रोज नवीन शिकायला मिळतं. एकमेकांना मदत करण्यासाठी तुम्ही ही कम्युनिटी जॉईन करू शकता, पुणे वुमन्स क्लब. नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. पुणे वुमन्स हा क्लब हा जो काही प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती आपण खूप लोकांना बोलवत आहोत आणि त्यांच्या स्टोरीमधनं तुम्हाला काहीतरी मिळावं हा त्याच्या मागचा हेतू आहे. खूप स्ट्रगल करतात लोक आणि स्पेशली महिला त्यांचं स्वतःचं स्ट्रगल सांगत नाहीत, त्याच्याबद्दल आपण खूप कमी बोलतो आणि जेव्हा त्या यशाच्या शिखरावर पोहोचतात तेव्हा सुद्धा लोक त्यांना असंच म्हणतात की नाही नाही तिच्या मागे तर काय खूप लोक होती त्याच्यामुळे ती पोहोचली. पण तसं खूप वेळा नसतं. अशीच एक स्टोरी घेऊन आपल्याबरोबर आलेल्या आहेत आज सुवर्णा गाडे मॅम. वेलकम मॅम. आज तुम्ही इथे आलात, आम्हाला खूप छान वाटतंय. तुमच्याबद्दल आमच्या ऑडियन्सला सांगा. नमस्ते. पहिल्यांदा माझं नाव सुवर्णा गाडे. मी पुणे कात्रजवरच राहते, पुण्याचीच आहे मी. बट असं आहे की माझे पप्पा सेंट्रल गव्हर्नमेंटला आहेत आणि माझं लहानपण पूर्ण मिलिटरी एरियातच गेलेलं आहे. पण घरातलं वातावरण असं की मुलगी म्हणजे फक्त चूल आणि मूल, हे असं क्लायमेट घरातलं एकंदरीत होतं. आणि आम्ही 4 बहिणी आहोत, सगळ्यात मोठी मी. सो एज्युकेशनसाठी मला सतत घरात रडावंच लागलं. म्हणजे माझी 10वी झाल्यानंतर मला पप्पांना सांगावं लागलं की मला 11वीसाठी ॲडमिशन हवं आहे, 12वीसाठी हवं आहे. म्हणजे असं करत सेकंड इयरपर्यंत मी खेचलं स्वतःला आणि सेकंड इयरला मागणं आलं आणि पप्पांनी लगेच लग्न लावलं. कारण की त्यांच्या डोक्यात नव्हतंच की जास्त शिकवायचं, कारण की 4 मुली आहेत त्यांच्या जागी. ते बरोबर 4 मुली आहेत, सगळ्यांचं लग्न करायचंय, आपण मिडल क्लास. सो आता आले मागणं. मला संध्याकाळी मी कॉलेजवरून आले, बघायला 7 वाजेपर्यंत आले. 11 वाजता रात्री होकार आला. अरे बापरे. आणि 10-15 दिवसात टिळा, 6 महिन्यात लग्न. मी भरपूर बोलले की माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट होऊ द्या आणि त्याच्यानंतर आपण लग्न करू. पण सासरचे ऐकत नव्हते. आत्ताही म्हणा, त्यावेळेस काय, आत्ताही म्हणा की आधी सासरचे लोक काय म्हणतील हेच आधी आपण ऐकलं जातं. बरोबर. आणि त्यावेळेस पण तेच केलं. नाही आम्हाला आधी लग्न, आम्ही शिकू तिला नंतर. पण लग्न झाल्यानंतर शिकवण्यासाठी फक्त जे बोललं जातं ना, फक्त बैठकीच्या वेळेस, ते तिथपर्यंतच राहतं. रियालिटीमध्ये तसं काही होत नाही. बरोबर. एक्झाम, मी कॉमर्स स्टुडंट होते, सो नो क्लासेस, लेक्चर नाही अटेंड केलं तर माझं अकाउंट आणि कॉस्टिंग हे राहणारच. बरोबर. मी फेल झाले, फर्स्ट टाइम मी फेल झाले. पण ऑक्टोबरमध्ये मी परत एक्झाम देण्यासाठी विचारलं, मी केलं. मी त्यावेळेस लगेच प्रेग्नेंट पण राहिले होते, 7वा महिना होता. आणि सासूबाईंना म्हणलं नाही मी देते एक्झाम. पण त्यांनी मला प्रोत्साहन नाही दिला. उद्या एक्झाम तर आज भांडणं काढली, असं सगळं एकंदरीत केलं आणि मला एक्झाम नाही देऊन गेली. आफ्टर लग्नानंतर म्हणजे मला लगेचच वर्षभरात मुलगा झाला. 19 वर्षाची असताना माझं लग्न झालं आणि 20 वर्षाची असताना तर मुलगा पण झाला मला. सो त्याच्यानंतर आम्ही वेगळं राहायला गेलो. आंबेगावमध्ये आमचं फ्लॅट आहे, आम्ही तिथं राहायला गेलो. तिथं मी एकटी घरात, टी व्ही नाही, फक्त मुलाला बघ. संदीपचे 3 शिफ्टमध्ये जॉब असायचे. आमचं पटत नव्हतं, पण थोडं हळूहळू थोडंसं जमवून घ्यायला लागलो की परिस्थिती, माझ्याकडे एकच ऑप्शन होता, हाच आहे, ह्याच्यावरच आपल्याला जीव द्यायचा आहे, सगळं लाईफ ह्याच्याबरोबरच घालवायची आहे. पण पुढे जाऊन काय होणार हे नक्कीच कोणालाच माहीत नसतं. बरोबर. मग त्यांनी मला म्हटलं की ठीक आहे, तू बोर होतीयस, मग तू रिसेप्शनचा जॉब कर. मग मी एका अकॅडमीमध्ये रिसेप्शनचा जॉब केला काही महिने. मग तिथून मला त्यांनी म्हटलं की तू स्टिचेस शिक. मग मी सिलाई कामं शिकली, पण मला तिथे मन लागत नव्हतं. मग मी K11 फिटनेस अकॅडमी जे आहे त्यांची ॲड न्यूजपेपरमध्ये पाहिली आणि त्याला म्हटलं चल ना जाऊ सेमिनारला, आपण फ्री सेमिनार आहे. तो रेडी नव्हता त्यासाठी. पण ठीक आहे म्हटला. खूप फोर्स केल्यानंतर तो म्हटला की ठीक आहे चल जाऊ. मग मी ते अकॅडमीचं सेमिनार केलं. मला छान वाटलं, कारण की मी आधीपासून एक तर मिलिटरी एरियातली आणि मी खूप स्पोर्ट्स खेळायचे. मी फुटबॉल प्लेअर, खो खो, हाय जम्प, लॉंग जम्प हे मी खूप खेळायचे. फक्त इतकंच आहे की पप्पांनी कधी वाव नाही दिला त्या गोष्टीला मला. सो
फिटनेस अकॅडमी केल्यानंतर मग मी ते कोर्स केले म्हणजे पर्सनल ट्रेनिंग केलं, न्यूट्रिशन केलं. त्याच्यानंतर हळूहळू ह्या सगळ्या जर्नी झाल्या. खूप फास्ट नाही झाल्या. मला खूप संदीपला कन्व्हिन्स करावं लागलं प्रत्येक वेळेस की प्लीज कर ना. म्हणजे आणि ते का झालं हेही ह्याच्या मागचं रिझन आहे की तो मला खूप नावं ठेवायचा. यू आर गुड, तू दिसत नाही छान, मला कुठं पण तुला घेऊन जायला लाज वाटते. अरे हां, तुझी स्माईल गमी स्माईल आहे, सो मला लाज वाटते. माझ्यासारख्याला तर खूप छान मुलगी मिळू शकत होती. ते सतत डॉमिनेट जो स्वभाव होता त्याचा, तो मला कुठेतरी सारखा टोचायचा की असं का म्हणून. ठीक आहे, मी काहीतरी करते, मी काहीतरी करून दाखवते, तुला हेल्प करेल. पण तो सतत ना कुठे जेव्हा मी घरी होते बसलेली तेव्हा पण इन्सिक्युअर असायचा, घराच्या बाहेर गेले तरी पण इन्सिक्युअर असायचा. आवडत तर नाही हा भाग होताच, पण तरी पण इन्सिक्युअर. बरोबर. आणि मग कोर्स करत चांगलं चाललं होतं. जोपर्यंत माझा इन्कम छान येत होता ना तोपर्यंत संदीप खूप हॅपी. चांगलं होतं. हां, पण इन्कम कसं आहे फ्रीलान्सर म्हटल्यानंतर हे ग्राफ अप अँड डाऊन होतच राहणार. बट एक दिवस असा आला की म्हणजे तो सतत माझ्यावर मारणं, मिड नाईट नंतर कधी पण त्याला राग आला, मी मच असं केलं तरी पण तो मला मारणार, असा त्याचा स्वभाव होता. अरे आणि मी घरच्यांना खूप वेळा सांगितलं की असे करतात, पण त्यांचं म्हणणं होतं की जिथे दिली तिथे मिली. हा स्वभाव घरच्यांचा. इन्सर्ट असं आहे की मॅम की रस्त्यावर देखील मी मार खाल्ला आहे. अरे बस की लवकर ब्रेक का मारला, तुला मला मारून टाकायचं का, इथपर्यंत मी खूप मार खाल्लेला. घराच्या बाहेर मला हकललेलं आहे बऱ्याच वेळा, रात्रीचे 12 वाजता. इवन दिल्लीचा जो किस्सा आहे, जो सामूहिक बलात्कारचा, तो नवीन घडला होता. तर मला त्यांनी रात्रीचे 12 वाजता बाहेर हाकललं आणि म्हटलं तुझ्यासोबत पण सेम असंच झालं पाहिजे सामूहिक, आणि तू मेली पाहिजे, म्हणजे माझ्यावर काय येणार नाही. अरे म्हणजे तू रागाने निघून गेलीस, असं सगळं एकंदरीत होतं. रिसेंटली जॅनमध्ये माझा डायव्होर्स झाला. लास्ट 5 वर्षापासून मी एकटी राहते. पण मी सोडून नाही गेले. मला खूप प्राऊड फील होतं की एवढं सहन करून देखील मी त्याला सोडून नाही गेले. तो निघून गेला त्याच्या आईकडे. मी त्याच घरात राहते ज्या घरात मी नांदायला आले होते. आणि डायव्होर्स नंतर पण ते घर मी त्याला पैसे देऊन मी घेतलेले आहे. मला पोटगी नाही मिळाली. ह्या एवढ्या सिच्युएशन जेव्हा ती चालू होती तेव्हा कशी तू त्याच्यातनं बाहेर पडलीस? म्हणजे असं काय झालं की ज्याच्यातनं तुला असं वाटलं की नाही आपण ह्याचा विरोध केला पाहिजे आणि हे माझ्याबरोबर बरोबर नाही होत आहे? एक रात्र अशी आली ना मॅम की रात्री 12:30-1:30 वाजता तो माझा मोबाईल चेक करत होता. मी ओके म्हणून देऊन टाकलं आणि नंतर मी बघितलं तो माझ्या मोबाईलवर GPS लावतोय, काहीतरी करतोय. मग मला असं का करतोय? सगळं तर मी जिथे काम करते तिथे कॅमेरा असतात, दुसरं कुठे जात नाही. जो इन्कम येतो तो तुझ्या हातात असतो, तर असं नाही केलं पाहिजे. त्याच्यावरून तो म्हणला नाही तुझं काहीतरी असणार आहे बाहेर. आणि तो रात्री 1:30 वाजता मला खूप मारायला लागला होता. मला खूप नाहीसं झालं आणि मग मी त्यावेळेस म्हणलं की दे इथे मोबाईल. फोन हिसकावून मी 100 नंबर लावला. रात्री 1-1:30 वाजता पोलीस आले आमच्याकडे आणि त्यांनी समजवलं आमच्या दोघांना की ठीक आहे, तुम्ही एज्युकेटेड वाटताय, असं नका करू, छान सोसायटीमध्ये राहता. छान समजून त्यांनी आम्हाला ओके करून घरी पाठवलं. मात्र ह्याचे डोक्यातले चक्र माईट बी तेव्हा चालू झाले. इगो हर्ट झाला त्याचा आणि त्यांनी माझ्या अगेन्स्ट कंप्लेंट केली सेकंड डे जाऊन की ही मला त्रास देते, असं करते. मग त्यांनी लगेचच वकील करून जे सल्ले देतील वकील तसं करायला सुरुवात केली. पोलीस आले, ते म्हणले, पोलिसांचा फोन आला की तुमच्याबद्दल कंप्लेंट आहे म्हणून भारतीला. मग मी गेले, बऱ्याचशा गोष्टी झाल्या आणि मग त्यांनी मेंटली सर्टिफिकेट असं दाखवलं की मी मेंटली डिस्टर्ब झाले, डिप्रेशनमध्ये गेलेलो आहोत हिच्यामुळे, असं त्यांनी सर्टिफिकेट दाखवलं. मग मी काही दिवस हिच्यासोबत राहत नाही आहे, मी आईबरोबर राहणार. आणि मला असं वाटलं तो 10-15 दिवसासाठी गेला आहे त्याच्या आईकडे. ह्याच्या आधी तो कधी जात नव्हता. गेला, येईल, फोन करतायत, माझे वडील फोन करतायत, मी करतोय. तर ते त्यांना पण इग्नोर करायचा की प्लीज मला त्रास देऊ नका, नाही तर मी कंप्लेंट करेल की तुम्ही मला मेंटली टॉर्चर करताय. असं करत ते 5 वर्ष असेच गेले. त्यांनी मग मला लेटर आलं डायव्होर्सचं घरी. मग त्या प्रोसेसला 2.5-3 वर्ष गेले आणि आत्ता रिसेंटली जॅनमध्ये मग मी म्हणलं ठीक आहे, म्युच्युअलमध्ये आपण डायव्होर्स घेऊन टाकू. आणि त्याला मी 10 लाख रुपये दिले घरासाठी आणि मी तो म्युच्युअलमध्ये डायव्होर्स केला. त्यांनी मुलाचं पण काहीच करणार नाही असं त्यांनी सांगितलं. पण बोलताना पुरुषाचं एक मन कसं असतं, तर मला पण मुलाशी मला बोलून द्यायचं, महिन्यातून एकदा भेटून द्यायचं. आणि म्हणजे काय, तो मोठा झाला तर फळ फक्त तू एकटीच खाणार का, ही मेंटॅलिटी असं आहे. एक म्हणजे मी खूप लोकांच्या गोष्टी ऐकते आणि ह्या प्लॅटफॉर्मवर पण आतापर्यंत मी खूप लोकांचं ऐकलंय तुझ्यासारख्या गोष्टी. एक बेसिक तुला म्हणजे मला सांगायला नक्की आवडेल किंवा आमच्या ऑडियन्सला पण सांगायला नक्की आवडेल, कोणीही हात उगारत असेल
तर तो तुमच्या ह्युमन राईट्सचा व्हायोलेशन आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट ऐकण्यासारखी नाही आहे फर्स्ट ऑफ ऑल. सेकंड, आपण आपल्या फॅमिलीचा आणि या सगळ्यांचा विचार करत जो घालवतो त्याच्यामध्ये तुम्ही स्टार्टिंगला स्टँड घ्या. म्हणजे मुलींचं किंवा महिलांचं कसं होतं, नाही एकदा मार खाल्ला जाऊ दे, काय आपली आपण फॅमिली आहे हे ते, दुसऱ्यांदा खाल्ला, तिसऱ्यांदा खाल्ला, चौथ्यांदा खाल्ला. जो समोरचा व्यक्ती दाबणारा असतो ना तो कंटिन्यू दाबतच जातो. करेक्ट. त्याच्यामुळे ह्या गोष्टीला कुणी समर्थन नाही करायला पाहिजे की कुणीतरी आपल्यावर हात उगारतंय. नुसतं उगारणं ही सुद्धा म्हणजे मोठी गोष्ट आहे. तर तिथून पुढे तुम्ही मार खाणं किंवा त्या गोष्टीमध्ये आपण परत आतमध्ये जाणं, त्याच्यातला मेंटल ट्रॉमा करत बसणं आणि नंतर मग त्या सिच्युएशनला खूप मोठी गोष्ट होते आणि त्याच्यानंतर समोरचा आपल्यालाच दाखवतो किंवा समोरचा त्या महिलेलाच दाखवतो की हे असं तुझ्याबरोबर मी नाहीच केलं, तू तुझीच वेडी आहे, तू तुझीच सायको आहे, तू तुझीच अशी आहे. तर हे जे विचार होत आहेत ना, तिथे तुम्ही जर स्टार्टिंगला जर स्टँड घेतलात तर ह्या गोष्टी होणार नाहीत. करेक्ट. आणि आता खूप प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत जिथे तुम्हाला त्याचं सामुपदेशन केलं जातं किंवा आता आमच्याकडे एक रणरागिनी म्हणून येऊन गेल्या, त्या महिलांना मदत करतात की म्हणजे जर ह्या सिच्युएशनमध्ये कोणी फसलेलं असेल तर त्यांना मदत करतात. आणि मी मान्य करते मेंटल ट्रॉमा तर आहेच आहे, आपली फॅमिली तुटण्याचा हा जो इश्यू आहे तो आहेच आहे. त्याच्यातूनही आपलं स्वतःचं एज्युकेशन करणं आणि तिथून उभं राहणं ही तू खूप छान म्हणजे मोठी गोष्ट करून दाखवली. आणि आत्ता जसं तू म्हणालीस की जे राहतं घर आहे ते तू त्याच्याकडून विकत घेतलंस. येस. म्हणजे असं हे करून तर आहेच आहे किंवा तुझा राईट त्याच्यावर होता तरीही तू ते विकत घेतलंस त्याच्याकडून आणि तुला त्याच्यामध्ये इतकं सगळं हे करावं लागलं. हा जो तुझा पार्ट आहे आयुष्याचा तो आता खूप मागे पडलाय असं मला वाटतं आणि तू फिटनेस क्षेत्रामध्ये खूप काहीतरी करतेस, तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगशील? मी कसं झालं, आम्ही जेव्हा सेपरेट झालं ना त्याच्यानंतर लगेच लॉकडाऊन लागलं. मग पूर्ण टोटली स्वतःला एकटं करून टाकलं होतं. थोडंसं डिप्रेशन फेज पण होता, पण खूप रडून फक्त सकाळ संध्याकाळ वर्कआउटच करायचे मी. बट स्टील मला लक्षात आलं की मी त्याच गोष्टीमध्ये गुंतत चालली आहे किंवा अडकत चालली आहे, मला ह्याचा त्रास होतोय. बरोबर. कोणी काढू शकत नाही जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही मला ह्यातून बाहेर पडायचंय. मग ते डिप्रेशन फेज असो किंवा अजून काही असो. बरोबर. मला ते लक्षात आलं की मी अडकतीये कशात तरी, मला तो त्रास होतोय. मी त्यातून स्वतः बाहेर निघाले. मी बऱ्याच व्हिडिओ बघायला लागले, मेडिटेशन करायला लागले आणि मग जाऊन बाहेर थोडीशी फिरायला लागले. मी परत ऑनलाईन जरा ॲक्टिव्ह झाले आणि मग असंच लॉकडाऊन निघून गेलं. लॉकडाऊनमध्ये पण थर्ड लॉकडाऊनमध्ये थोडंसं अर्ली मॉर्निंग उठून पटकन क्लायंट घेऊन यायचे की कोणी पोलिसांनी बघू नये मला. बट स्टील त्यावेळेस पण टचवूड की माझ्याकडे क्लायंट होते चालू. दोन तीन माझं पोट भरेल एवढे तरी माझे क्लायंट चालू होते. आणि मग त्याच्यानंतर लॉकडाऊन निघालं. आमची फिटनेस इंडस्ट्री खूप उशिरा ओपन झाली लॉकडाऊन नंतर, पण झाली. आणि आता क्लायंट्स माझे चालू आहेत. अचानक मला असं वाटलं की चलो सुट्ट्यांमध्ये क्लायंट्सचं कसं होतं की फिरायला जातात किंवा बिझनेस ट्रिप असते काय असतं, तर क्लायंट्स थोडे कमी होतात. म्हणून मी मेकअप आर्टिस्टचा पण कोर्स केला आणि आता पुणे फॅशन शोच्या ह्याच्यात पण मी जाऊन मी मेकअप करून आले. बट मला एंटरटेनची ही दुनिया ही खूप आवडते आधीपासून, लहानपणापासून. मला मॉडेलिंग आवडतं, मला फोटोग्राफी खूप आवडते, कॅमेऱ्याच्या समोर यायला खूप आवडतं. मी ऑडिशन पण देत असते. मला माहिती आज ना उद्या हे माझं होणार. हां, आणि चालूच आहे, असं नाही आहे की काही नाहीच म्हणून. आणि मी असं करत लॉकडाऊनमध्येच म्हणजे ऑनलाईन मिस वेलनेस इंटरनॅशनल 2021ची विनर ठरले. अरे वा. आणि खूप सुंदर क्राऊन मला मिळाला. हां, म्हणजे तुम्ही स्वतः मोटिवेट होणं फार फार गरजेचं आहे. तुम्हाला कोणी करू शकत नाही जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही, असं मला वाटतं. थँक्यू सो मच तू आज इथे आलीस आणि तुझी स्टोरी आमच्याबरोबर शेअर केली. जसं तू म्हणतीयस की स्वतः मोटिवेट झालं पाहिजे आणि स्वतः सगळं जोपर्यंत तुम्ही करत नाही आहात तोपर्यंत तुम्ही त्या सिच्युएशनमधनं बाहेर नाही निघू शकत. तर नक्की हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवावा आणि खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून तुला. ज्या फिटनेस सेंटरमध्ये तू आता सध्या आहेस किंवा एवढे 10 वर्ष हे केलंस, किरण त्यागी मॅमच्या बरोबर तू आहेस. किरण त्यागी मॅम आमच्या खूप रिसेंट पॉडकास्ट म्हणजे एकदम स्टार्टिंगच्या पॉडकास्टमध्ये आल्या होत्या आणि आता त्यांनी 4 गोल्ड मेडल इंडियासाठी घेऊन आलं. त्यांची कारकीर्द जेवढी मोठी आहे तेवढीच तुझी कारकीर्द व्हावी असं मला वाटतं. थँक्यू सो मच. मला असं वाटतं की प्रत्येक फिमेल्सनी ना पॅम्परिंग एक फिमेल्सला असती की मला पॅम्पर करावं प्रत्येक सिच्युएशनमध्ये. ही सवय प्रत्येक फिमेलनी सोडावी. स्वतःसाठी स्टँड घ्या. पॅम्परिंगची आदत लावून घेऊ नका स्वतःला. थँक्यू.